तुम्ही ऐकून घेतलंत तर तुमची मुलं बोलतील. डॉक्टर राजेंद्र बर्वे, ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ. लोकमत विचार लोकमत. आजूबाजूला जो उद्रेक चालला आहे त्याने मुले बेधरली आहेत. पण आईबाप म्हणून आपल्याला काय करता येईल? मुलांशी कसा संवाद साधता येईल? कलकत्ता, बदलापूर, उरण अशा कित्येक दुर्घटनांचा आक्रोश, जनक्षोभ आणि आंदोलनांच्या बातम्यांचा आगडोंब उसळतो आहे. भयावह, संताप आणणारे, उद्विग्न आणि हताश करणारे हे वास्तव आपण जगतो आहे. मनोविकार तज्ज्ञ म्हणून निराश मनस्थितीमधल्या स्त्रियांशी बोलताना एक प्रश्न विचारायला क्षणभर तरी माझी जीभ चाचरते. तो प्रश्न विचारल्यानंतर अनेक क्षण शांतता पसरते. 20शीतली तरुणी असो की 70रीतली वृद्धा, समोरची स्त्री गप्पच. मग थोड्या वेळाने बांध फुटतो. खूप अश्रू, हुंदके, निश्वास आणि तळतळाट. मनात कोंबून ठेवलेले तपशील बाहेर पडतात. बहुतेक एकटी घरात किंवा परिसरात परिचित किंवा नात्यातलीच व्यक्ती, भाऊ, काका, मामा, पाहुणा, कधी तर वडिलांनीच केलेला अतिप्रसंग, नुसतेच तोंड दाबून केलेले चाळे, कधी अंगाची घुसळण, कधी प्रत्यक्ष संभोग, कधी अनैसर्गिक संभोग आणि त्यानंतर बदललेले नातेसंबंध, मनाची घुसमट, कुशीत डोके खुपसून रडणे, आत्महत्येचे विचार, प्रचंड भीती, एकटेपणाचा भयगंड, नजर वर करून बघण्याची धास्ती, कधीच बऱ्या न झालेल्या या जखमा आणि जखमी करणाऱ्या माणसाविषयीचा तिरस्कार, लैंगिक संबंधाविषयीचा तिटकारा, पुरुषांबद्दल आणि जगाबद्दल दाटून आलेल्या संशयाने घेरलेले मन, स्वतःच्या शरीराची शिसारी, प्रौढ वयात वैवाहिक संबंधानंतर होणाऱ्या लैंगिक संबंधाविषयीचा प्रचंड गोंधळ, कधी एकदा हे नष्ट कर्म संपून मोकळा श्वास घेईल अशी प्रबळ इच्छा. स्त्रियांच्या पूर्व इतिहासात दडलेले हे वास्तव हा जागतिक अनुभव आहे. याखेरीज वैवाहिक जीवनातली लैंगिक घुसमट, त्याबद्दल तर बोलायचीच चोरी. सामाजिक आक्रोशात न उमटणारे हे उसासे, ते ऐकू येत नाही. ही आहे आपली कौटुंबिक स्थिती. पूर्वी नव्हतं हो असं म्हणणाऱ्यांना विचारा. कोणत्या आंधळ्या बहिऱ्या जगात वावरता हो तुम्ही? पूर्वी तर अशा लंपट पुरुषांच्या घरातच आयत्या स्त्रिया मिळायच्या. परित्यक्ता, विधवा वहिनी, नाहीतर आश्रित म्हणून आलेली मेहुणी, भाची, पुतणी, शेजारीन, स्वयंपाकीन, कोणीही. आता हे थांबवायला पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी द्या, त्याची धिंड काढा, पण घराघरातले अत्याचार चव्हाट्यावर कसे येणार? अखेर या सगळ्या समस्यांचं उत्तर कौटुंबिक नातेसंबंध, आई मुलीचं नातं, विश्वास आणि मोकळा संवाद यातच आहे हे नक्की. पण हा संवादच घडत नाही नीट मोकळेपणाने. कारण आपल्या मुलामुलींशी संवाद कसा करावा, त्यांच्याशी काय बोलावं, प्रसंग आलाच तर कसा धीर द्यावा, सोबत कशी करावी, संवाद करताना टीकेचे धारदार शब्द कसे टाळावेत, तिरकस बोलण्यातून कसे बोचकारू नये, याची समज पालकांना दुर्दैवाने नाही. त्यांना विचारता येतं, पण आपल्या मुलामुलींची नीट विचारपूस करता येत नाही. या विषयावर बोलायला धीरच होत नसेल आणि कदाचित अशा लैंगिक शोषणाला त्या मुलीची आईच बळी पडली असेल तर तीच संभ्रमित आणि दुखावलेली असेल. तर असेलही नक्कीच. जनजागृती कायद्यात बदल हे तर हवेच, पण आता नागरिक म्हणून आपले कुटुंब जागी व्हायला हवेत. शाळा, कॉलेजात, कामाच्या ठिकाणी समुपदेशकांची उपलब्धता असावी. पीडित मुलामुलींशी मोकळेपणाने बोलणाऱ्या एजन्सी असाव्यात. पण आपल्या मुलामुलींशी बोलावं कसं? नंबर 1, संवादाकरिता पुरेसा अवकाश आणि खाजगीपणा मिळेल याची खात्री करावी. वेळ आणि इतर गोष्टी जसं मोबाईल, घरगुती काम बाजूला साराव्यात. शांतपणे आपलं निवेदन करावं. म्हणजे गेले काही दिवस तुझ्यात बदल दिसतोय, तुझं लक्ष नाही, बावरलेली दिसतो आहेस, असं. झाल्या गोष्टींविषयी शांतपणे बोलावं, बोलू द्यावं. असं कसं घडलं, का घडलं, खोटं बोलू नको, कोणावरही आरोप करू नकोस, अशी दटावणी नकोस. तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि प्रेम आहे याची खात्री स्पर्शाने आणि कृतीने द्यावी. हे एकदा सांगून पुन्हा पुन्हा न सांगता शांतपणे वाट पाहावी. आपलंच मूल आहे, आपणच त्यांच्या सर्वाधिक जवळचे आहोत हे लक्षात घेऊन अवसर आणि अवकाश द्यावा. हा संवाद सहज शांतपणे व्हावा. दबलेली कुजबूज नको, राग, चिडचिडी नको. तुम्ही ऐकलंत
ऐकून घेतलं तर मुलं मुली बोलताना पालक हे सर्वात उत्तम मानसोपचारक असू शकतात हे विसरू नका. धन्यवाद.